आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 आ जाओ। गरीबाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो मी आज वर्धा जिल्ह्यात रिजोरा या डॅमवर आलो, खास म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी। मित्रांनो, आमचे अक्षय भूताजने यांच्या घरी म्हणजे आमचे साई यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली होती। स्थापना झाली, आता होतं गणपती बाप्पाचं विसर्जन। मग काय विसर्जन करण्यासाठी आम्ही खास आलो रिजोरा या डॅमवर। मित्रांनो, या डॅमवर गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाते आणि फुल एन्जॉयमेंट म्हणजे डॅम असल्या कारणाने फुल एन्जॉय धमाल केला जाते। मित्रांनो, आम्ही गणपती बाप्पाची पूजा केली आणि साधना केली, सर्व काही पारंपरिक शांततेत पार पाडलं आणि नंतर आम्ही आलो डॅमवर। चला म्हटलं आता डॅमवर जा, फुल धमाकेदार एन्जॉय करा। मग काय मित्रांनो, विचार केला आपण तर कधी या डॅमवर गेलो नाही, तर मग काय म्हटलं चला एक दोन मस्त डुबक्या मारा। मग एक दोन डुबक्या मारल्या, पण काकू पाहत होते हा। मग एक दोन डुबक्या शांततेत पार पाडल्या आणि आपल्याला लागते भेव माहिती आहे ना, भेव एकदम भेव आपली फाटते बी। मग काय फॅमिली फुल एन्जॉय करून राहिली होती। अक्षय भाऊ, योगेश भाऊची फॅमिली आणि आमच्या योगेश भाऊचं नवीन लग्न झालं, तर योगेश भाऊ पण सुद्धा खूप खुश होते। त्यांनी सुद्धा आमच्या ताईला तिथं डॅम दाखवण्यासाठी आणलं होतं। आम्ही शांततेत सर्व कार्यक्रम एन्जॉय धमाल मस्ती सर्व शांततेत पार पाडलं। मित्रांनो, हा डॅम वर्धा जिल्ह्यामध्ये रिजोरा गावी आहे। मित्रांनो, वातावरण रम्य, वातावरण शांत सौम्य आणि धमाकेदार। हा नवीन जोडपं, नवीन लग्न आमच्या योगेश भाऊचं झालंय नवीन लग्न। लग्नाला झाले फक्त 2-2.5 महिने, फुल एन्जॉय करत आहे आणि आम्ही सर्व धमाल करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या डॅमवर कधी जर आले असाल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि मग काय आपण बी डॅमची मजाच घेतली। हा म्हटलं योग येते नाही येत, आलो मी पण धमाल मजा। लोक पाहत होते, पाहू द्या म्हटलं अशी मजा करायला योग येत नाही, योग समजते ना, योग धमाकेदार मस्ती मजा झाली। मित्रांनो असं आहे, मग कुठं जायचं विचार होत असेल तर नक्की जा। आम्ही विचार केला होता, पण योगा आला का रिजोरा डॅमवर येण्याचा। मस्ती एन्जॉय फुल धमालमेंट झाली, सर्व शांततेत पार पाडलं। शांततेत तर पार पडलं। आता मी बोलू सुद्धा थकून गेलो मित्रांनो। मग काय म्हटलं चला आता सर्व शांततेत पार पाडलं, चला आता सर्व बाहेर निघा। आम्ही सर्व शांततेत मित्रांनो बाहेर निघालो आणि सर्व कार्यक्रम आमचा शांततेत पाळला। तर ठीक आहे, मग मित्रांनो भेटू पुढच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तोपर्यंत राम आणि नमस्कार। आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आणि नवीनच असाल तर सबस्क्राईब नक्की करा। राम जय सियाराम।